मनोज जरांगे पाटील आहेत आणि नागपूरला जे बच्चू यांचं आंदोलन चालू आहे, शेतकऱ्यांचे जे कर्जमाफीचा मोठा विषय आहे आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ते आंदोलन सुरू आहे आणि जरांगे पाटील त्या ठिकाणी एका तासाभरात पोहोचतील। जरांगे पाटील आपल्यासोबत दादा बच्चू यांचं आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी अनेक शेतकरी संघटना त्यांच्यासोबत आहेत। कर्जमाफीचा मोठा विषय आहे, सरकार गंभीरपणे घेईन, तुम्हाला असं वाटतं कर्जमाफी होईल? आपण जर ठाम राहिलोत कुठल्या विषयावरती तर सरकारला विषय मार्गे काढावेच लागते, त्याच्यात दुमत असल्याचं काही कारण नाही। आणि बच्चू भाऊने आंदोलन सुरू केलं आहे, परंतु कालचा जो प्रयोग सरकारनं केला त्यामुळं घरात बसावंसं असं वाटत नाही। कारण सरकारचा जो कालचा प्रयोग आहे, जे डाव आहे, जे षडयंत्र आहे, म्हणून आपल्या लक्षात आलं की आता खूप अटीतटीची वेळ आहे तिथल्या आंदोलकावरती नागपूरच्या। आपण शेतकऱ्यांचे पोरं आहेत तर आपण शांत नाही बसलं पाहिजे, आपण खंबीरपणानं दटून त्या आंदोलनाच्या यशस्वी होण्यासाठी साथ दिली पाहिजे। म्हणून गोळ्या औषधं घेतले आजारी असतानासुद्धा मी आणि नागपूरकडे निघालो, कारण त्याच्यानंतरचं त्यांचं काय ठरलं मला माहीत नाही। परंतु सरकार कुठेतरी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करतं, कारण का उदाहरणं तशी तुम्ही मराठा आरक्षणाचं आंदोलन केलं, लाठीचार्ज झाला, या ठिकाणी काल तशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि तुम्ही इकडे निघालात। सरकार भूमिका त्यांची बदलत आहे किंवा दडपण आणण्याचा प्रयत्न करते आंदोलकावर? सरकार दडपण आणतंच, कुठलंही दाबण्याचा चिरडण्याचा आंदोलनाचा त्यांचा प्रयत्न कायम सुरू असतो, परंतु आपण ठरवतो ना, कारण आपण ना आपल्यात एक वेदना शेतकऱ्याची एक आग असली पाहिजे त्यांच्या दुःखाची। आपण जर एकदा ठाम झालोत ना, सरकार फिरकाची टप्परसुद्धा नाही वळवळ करायची, काहीच करू शकत नाही ते, काहीच। फक्त आपण मात्र ज्या मागण्या घेतल्या त्या मागण्या, त्या संदर्भातली न्यायाची भूमिका, कारण कधी नाही तर आता शेतकरी पुन्हा एकदा एकत्र आला आहे, कधी नाही तर हा शेतकरी आता एकत्र आला आहे, सगळं राज्यसुद्धा आता एक झालं आहे। कारण सध्या राज्यात खूप नाराजीची लाट आहे, कारण शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत। मग यावेळेस आपण सगळ्यांनी ताकदीनं या लढ्याच्या पाठीशी उभा राहून आणि लढा चालवणाऱ्याने सुद्धा आपली जी भूमिका आणि ज्या मागण्या त्याच्यावरती मात्र मागं पुढं आता हटायचं नाही, ही भूमिका असली पाहिजे। आता आम्ही रात्री आम्हाला ज्यावेळेस काल हे वाटलं की दिवसभराची घडामोड, अरे वाटलं की हे खूप संकट आणायलेत आंदोलनावरती, आपण घरात झोपलं नाही पाहिजे, घरी बसलं नाही पाहिजे, आम्ही ताबडतोब निघालोत। पण त्याच्यानंतर त्यांचं काय ठरलं, बैठका का काय ते काय आपल्याला काहीच माहीत नाही त्यातलं। त्यांचं असं ठरलं आहे की आता बच्चू कडू जे आंदोलक आहेत ते मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, म्हणजे आंदोलक इकडे रस्त्यावर बसलेले असताना सरकारसोबत चर्चा करायला आंदोलक मुंबईला जात आहेत, हे कितपत योग्य वाटते तुम्हाला? नाही, ते काहीच माहीत नाही, मी त्याच्यावरती खऱ्यानंच काहीच बोलणार नाही। आंदोलन करणाऱ्याला आंदोलन कसं हाताळायचं हे माहीत असतं, म्हणून त्यांनी ती भूमिका हे बच्चू भाऊनी घेतली असेल, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही आणि माहीत पण नाही। आम्हाला जे काल वाटलं ना की ही खूप अटीतटीची वेळ आहे आता आणि शेतकऱ्यांवरती मुद्दाम ही डाव चालून आला आहे, त्यावेळेस आपण खंबीरपणानं उभा राहिलं पाहिजे, आपण नागपूरकडेच निघालं पाहिजे। आणि त्या भूमिकेतून मी आजारी असतानासुद्धा, आता बच्चू भाऊलाच काय तर सगळ्या राज्याला माहिती आहे की मी आजारी, मला लई वेळ जरी उभा राहिलं तरी अंग थरथर कापतं माझं, इतकी भयान परिस्थिती। पण आपण घरी झोपून काय करायचं, शेतकरी संकटात असताना आपण निघलं पाहिजे, म्हणून आम्ही तातडीनं लगेच नागपूरकडे निघालो। त्याच्यानंतर त्यांचं काय ठरलं हे आम्हाला काय माहीत नाही आहे, आणि असलं बी माहीत जरी असलं तरी पण ती आंदोलन चालवण्याची हाताळण्याची ती भूमिका त्यांची, ते त्यांच्या पद्धतीनं हाताळतील। परंतु चर्चा शेतकऱ्यासमोर झाली पाहिजे, किमान मुंबईला गेली तर किमान माध्यमासमोर तरी चर्चा झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटून काय उपयोग आहे, तुम्ही नेहमी आंदोलन करताना माध्यमासमोर लोकांसमोर चर्चा केली सरकारसोबत, यांनी तसं केलं कारण शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे कर्जमाफी, पिकाला भाव नाही, पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतं वाहून गेले, नुकसान झालं भरपूर, त्यांना पण कळलं पाहिजे सरकार काय चर्चा करते ते, कारण अनेक वर्षापासून चर्चाच चालू आहे। नाही, आंदोलनात फरक आहे, मीडियासमोर बोलायचं सरकारनं का नाही बोलायचं ते ज्याच्या त्यात फरक असतात। मी सांगितलं ना, मला एक तर शेतकऱ्यांच्याबद्दलचं आंदोलनाच्या बद्दलचं आणि भाव असेल ते असेल त्याबद्दलची जास्त माहिती नाही आहे, म्हणून मी त्याच्यावर बोलणं काहीच उपयोग होणार नाही। त्यांना त्याच्यातली माहिती आहे कसं हाताळायचं आंदोलन, कशा मागण्या मान्य करायच्या, माझ्या क्षेत्रातलं मराठा आरक्षणातलं मला माहिती आहे कसं हाताळायचं आणि ते कसं मिळवायचं। यांच्या या आंदोलनातलं जसं की उदाहरणार्थ आपण म्हणतो शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, कर्जमुक्ती झाली पाहिजे, पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत, हमी भावाचे टप्पे कसे असले पाहिजेत,
कोणत्या मालाला काय भाव द्यायचा हे ठरवलं जातं. त्यातलं ज्ञान आहे का मला? उदाहरणार्थ नाही आहे, त्यांना आहे. हां, मी एक करू शकतो आंदोलन उभा केल्याच्यानंतर, माझ्यात प्रामाणिकपणा आहे. पब्लिक इतकी बसवील की सरकारचे डोळे फिरायला लागेल. त्यातलं माहीत नाही आहे ना आंदोलन कसं चालवायचं. त्याच्यामुळं आता हे पूर्ण आयुष्य यांचं शेतकरी आंदोलनात गेलं. यांना माहिती आहे ते कसं हाताळायचं. त्यामुळे मी उगाच काही बोलून चालन काय? त्यांना माहीत आहे ते कसं हाताळायचं, काय करायचं आणि त्यांचं काय काय नियोजन आहे ते माहीत नाही. परंतु कालचं जे संकट दिसलं ना, त्यामुळं आपल्याला नागपूरकडं शेतकऱ्या गरिबांसाठी निघावंसं वाटलं आणि निघालो लागेल. शेवटचा प्रश्न आहे, सरकार अनेक वेळा म्हटलं आहे किंवा सरकारमधले मंत्री असेल ते असं म्हटले की कर्जमाफी देणार आम्ही, पण अजूनही कुठेही त्या विषयाला ते हात घालत नाहीत. आता वाटतंय ते कर्जमाफी देतील का पुन्हा हे टाळून नेतील किंवा बोलवण करतील फक्त चर्चेचं गुऱ्हाळ? तर ते त्यांचं काय ठरलं ना खऱ्यानेच माहीत नाही आपल्याला. त्यांचं निवेदन काय होतं, कसं ठरलं, काय बोलणं झालं कायच माहीत नाही. आम्ही त्यावेळेस जालन्याची जिल्ह्याची हद्द सोडली होती आम्हाला त्या कळाल्याच्या नंतर. त्यामुळं पुढचं काय माहीत नाही आणि त्याच्यावर ते बोलू पण नाही, ह्या मताचा मी आहे. जर शेतकऱ्यांचं कल्याण होत असेल तर त्याला काय चर्चेला मुंबईला होऊ, नाही तर दिल्लीला होऊ, नाही तर इथं होऊ. शेतकऱ्यांचं कल्याण होणार असलं तर काय हरकत नाही. पण पुन्हा तेच तर हे अवघड असतं. परंतु काही हरकत नाही. त्यांना निवेदनाचे टप्पे माहिती आहेत, आंदोलनाचे कसं चालवायचं हे माहिती आहे, काय करायचं हेही माहिती आहे. आपल्याला आपला विषय कुठपर्यंत आला की काल आपल्याला जे शेतकऱ्यांवरती संकट आणलेलं होतं, इतकी आठीतटीची वेळ वाटली ती सामना. आता आपण मात्र शांत नाही बसलं पाहिजे. आपण नागपूरकडे जाऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे, कारण आपण शेतकऱ्यांचे पोरग आहेत. म्हणून तातडीनं आम्ही निघालो, बाकीचं आम्हाला काही माहीत नाही. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील. आणि नागपूरला जे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनात जरांगे पाटील तासाभरानंतर सहभागी होणार आहेत. कॅमेरामन विशालसह संजय सरोदे, TV9 मराठी, वर्धा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.